अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं श्रीरंगनाथ भगवान नमोस्तु तुभ्यं। पुढे घाल ना थोडं. थेंब आले रे. कसं काय व्हायला लागलं आज? अज्ञान व त्यामुळे झालेला देहाध्यास आणि कर्मे ही दीर्घकालाची आहेत खरी, पण अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानादिकांची निवृत्ती होते. यास वेदातील वाक्य प्रमाण आहे. जसं देवाला जाणल्याने सर्व पाश बंध नष्ट होतात, ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो, जीव त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो, मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ज्ञानाच्या योगाने सर्व पापादी कर्माचा नाश होतो. यथे धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अर्जुना, ज्याप्रमाणे ज्वालांनी प्रज्वलित झालेला अग्नी काष्टे जाळून भस्ममय करून टाकतो, त्याचप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी तोही पापकर्मे पुण्यकर्मे आणि त्या दोहेंनी मिश्रित अशी सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो. आता शिष्यानं इथं शंका घेतलेली की गुरु महाराज, आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले, मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल? अशा शिष्याचा प्रश्न ऐकून चौपाईच्या उत्तरार्धाने गुरु उत्तर देतात, आ पंचीकरण इति. या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा देहाध्यास निवृत्त होईल. तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहातच तुला मोक्ष प्राप्ती होईल. तर ज्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं त्या ज्ञानानं देहाध्यास निवृत्त होणार आहे. मग कोणत्या ज्ञानानं? आत्मज्ञानानं देहाध्यास निवृत्त होतो. मग आत्मज्ञान कशाला म्हणावं? म्हणजे मी आत्मा आहे असं आपल्याला आत्ता इथं यथार्थ दृढ अप्रोक्ष संशय विपर्यास रहित असं ज्ञान व्हायला पाहिजे. जसं आता दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे. मग आता रात्र आहे असं आपल्याला आत्ता इथं रात्रीबद्दलचं संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. याच्यात काही संशय नाही. आता दिवसच आहे असा विपरीत ज्ञान आहे का? नाही. बरं, आता रात्र एका दिवस आहे असा काही संशय नाही. म्हणजे आता रात्रच आहे असं रात्रीबद्दलचं यथार्थ ज्ञान आहे. मग यथार्थ ज्ञान कशाला म्हणायचं? जसं आहे तसं, यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू असल तसं त्या वस्तूबद्दलचं अंतःकरणात होणारं ज्ञान, याला काय म्हणायचं? यथार्थ ज्ञान. आणि विपरीत ज्ञान कशाला म्हणायचं? की वस्तू आहे एक आणि कळायली एक, याला काय म्हणायचं? विपरीत ज्ञान. आणि भ्रमज्ञान कशाला म्हणायचं? की जे जिथं नाही ते तिथं वाटणं, याला काय म्हणायचं? भ्रमज्ञान. जसं आहे दोरी आणि वाटायला सर्प, याला काय म्हणायचं? भ्रमज्ञान. जसं आहे खोड आणि वाटायला अंधारामध्ये पुरुष, तिथं कोणीतरी बसलेलं आहे, तिथं कोणीच बसलेलं नाही, तुला भ्रम झालेला आहे.
म्हणजे याला भ्रम म्हणायचं. आहे खोड आणि वाटायला पुरुष, याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. तसं आहे आपण परमात्मा, पण वाटायलो आपण मनुष्य, वाटायलो आपण जातीचे, वाटायलो आपण कुळाचे, वाटायलो आपण वंशाचे, वाटायलो तर आपण सुखी दुःखी, पापी पुण्यवान आहे की नाही. असंच वाटायलं ना आपल्याला. मी खूप पापी आहे, मी खूप पुण्यवान आहे, मी फार सुखी आहे, मी फार दुःखी आहे, असं जे आपल्याला आपल्याबद्दलचं विपरीत ज्ञान आहे, याला काय म्हणायचं? विपरीत ज्ञान. म्हणजे आपण सुखी आहोत का दुःखी आहोत? सुख आणि दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहे. पापी पुण्यवान हे अंतःकरणाचे धर्म आहे. मग शरीराचं काळं आणि गोरं रूप हे त्वचेचा धर्म आहे. उंच ठेंगणा हे हाडाचा धर्म आहे. जाड सडपातळ हे कमी अधिक मांस असलं तर ते त्याचे धर्म आहे. मी लयच जाड झालो, आणि तू जाड नाही झाला, तुझ्या शरीरात मांस जास्त झालं. मी खूपच सडपातळ झालो, तू सडपातळ नाही, शरीरामध्ये मांस कमी आहे म्हणजे सडपातळ. मग हे काळे गोरेपणा त्वचेचा धर्म आहे, उंच ठेंगणेपणा हाडाचा धर्म आहे, लठ्ठपणा क्रशपणा मांसाचा. म्हणजे हे सगळे अनात्म धर्म आहे आणि आपण त्याला आत्म्यावर आरोपित केलेले आहेत. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, बाह्य धर्मानी आत्मानी अध्यस्यन्ति यया पुत्र भार्यादिषु अहमेव सकलो विकलो व्यक्ती बाह्य धर्मानी आत्मानी अध्यस्यन्ति. म्हणजे शरीराच्या बाह्य रूपाचे धर्म तुम्ही आत्म्यावर आरोपित करायला लागलेत. मग हे बरोबर आहे का? नाही. कारण आत्ता इथं तुम्ही शरीराला इंद्रियाद्वारे अंतःकरणात जाणणारे आहात आणि तुम्ही म्हणता की मी दिसणारा आहे. हे तुमच्याबद्दलचं विपरीत ज्ञान आहे. मी जन्मलेला आहे, मी मरणार आहे, आणि प्रत्येकाला काय सांगण्यात आलं? तुम्ही एक दिवस जन्मलेले आहे. मग जन्मलेले आहेत म्हणूनच तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करताना हॅपी बर्थडे टू यू. मग संतांनी एक गणित सांगितलेलं आहे पहा. काय? त्यांनी सांगितलं की शत गणिले ते अर्धरात्र खाय. समजा आयुष्य 100 वर्षाचं धरलं, शत गणिले ते अर्धरात्र खाय म्हणजे अर्ध तर झोपण्यातच गेलं. किती राहिले? 50. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालपणा किती वर्षाचा असतो? 15 वर्षाचा धरा. आता बालपणातून थोडंसं तुम्ही मोठे झाले, तरुण वयात आले, मग ते विषय कमवण्याच्या नादी लागते. म्हणजे तारुण्यामध्ये विषय कमवते, पैसा आहे ना. म्हणजे तारुण्य समजा 15 वर्ष धरा, किती म्हणजे 30 वजा झाले. आता किती राहिले? 20 राहिले ना. हां, आता 20 म्हातारपणात 15 गेले, राहिले किती? 5. आता 5 वर्षामध्ये जर एखादं दुखणं लागलं की काय भजनाशी उरले ते पाहेगा. आपण आपल्याला आपल्या स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी किती वेळ द्यायला लागलो तर आपण किती वेळ द्यायला. म्हणून पुढं सांगितलेलं आहे की बालस्तावत क्रीडा आसक्ता. बालपणामध्ये खेळण्यामध्ये मन आसक्त असतं. तरुणस्तावत तरुणी रक्ता. आणि तारुण्यामध्ये त्याला तरुणीचा नाद लागतो. म्हणजे त्याला वाटतं की घरामध्ये घर सांभाळणारी कोणीतरी आपल्याला म्हणजे सहचारिणी असावी, कोणीतरी आपल्याला साथीदार पाहिजे, अशी त्याची स्वाभाविक इच्छा आहे तारुण्यात. आणि म्हातारपणामध्ये वृद्धावस्था चिंतामग्ना. आणि म्हातारपण चिंतेमध्येच जातं की आपण एवढं सगळं कवडी कमवलं आणि हे लेकरं आपल्या समोर उधमाप करायला लागले. मग याची त्याला काय होती? चिंता लागते. आणि परब्रह्मणी कोपी न मग्ना. म्हणजे आम्ही परमात्मा आहोत, आम्ही ब्रह्मस्वरूप आहोत असं कळून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातला तुमच्यासाठी किती वेळ द्यायला लागले? इमानदारीने हृदयावर हात ठेवून सांगा. मग आपण आपल्यासाठी वेळ देणं आणि लोकांसाठी वेळ द्यायला लागलो म्हणजे याला काय समजावं? आणि आयुष्य कशासाठी मिळालं? तुकोबराय सांगायला लागलेत,
बर्वे झाले आजीवरी, देवा आतापर्यंत बरं झालं. काय बरं झालं? नाही पडिलो मृत्यूचे आहारी. हे शरीर मृत्यूच्या मुखात पडलं नाही, हे सगळ्या वाईटातलं चांगलं काम झालं. वाचून आलो येथवरी. मग इथपर्यंत मी वाचत वाचत आलो. उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलेलं आयुष्य देवा तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. आता उरलं किती हे तर आपल्याला माहीत नाही, पण जे काही उरलं असेल ते तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. आता भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आयुष्य, आता आपल्या मोक्षाची काळजी कोणाला? देवाला आहे. म्हणून देवाचं फक्त नामस्मरण करायला पाहिजे. जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत साधकानं देवाचं नामस्मरण करावं. कारण नामस्मरणानं चित्त निर्मळ होत असतं, शुद्ध होत असतं. कारण जप तप हे जे कर्म आहेत सांगितलेले, त्या कर्मानं अंतःकरण शुद्धी होत असते. चित्तशुद्धी हे त्याचं फल आहे. आणि निष्काम बुद्धीनं केलेलं कर्म, भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं कर्म, फलाची अपेक्षा न ठेवता, तर या पद्धतीनं जर कर्म केलं तर त्या कर्माचं फळ भेटत नाही. पण त्याचं एक फळ आहे की अंतःकरण शुद्ध होतं. आणि शुद्ध असलेल्या अंतःकरणामध्ये परमात्मा लवकर कळत असतो. निर्मळ चित्ते झाले नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे. मग दगडाला जर पाझर फोडण्याची ताकद आहे तर इथं सगळे दगड आहेत का अंतःकरण उपाधी? अंतःकरण उपाधी आहे. अंतःकरण उपाधी आहे म्हणल्यावर इथं परिणाम होणार. कारण अंतःकरणामध्ये भ्रम जर आहे तर विवेकानं तो भ्रम निवृत्त होतो. म्हणून विपरीत ज्ञान, यथार्थ ज्ञान आणि भ्रमज्ञान. मग आपल्याला आपण जन्मणारे मरणारे, सुखी दुःखी, पापी पुण्यवान असे जे वाटायला लागलो, तर हे आपल्याला आपल्याबद्दलचं काय आहे? विपरीत ज्ञान आहे. आणि याचं कारण अज्ञान आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान. जसं आपण उदाहरण घेतलं ना, स्वस्वरूपाविषयी भ्रम. तो रानातला सिंह लहानपणापासून धनगराच्या घरी राहिला आणि मेंढ्याच्या संगतीत राहू लागला. धनगरानं एक दिवस सुद्धा सांगितलं नाही की तू सिंह आहेस म्हणून. आणि त्याला दूध पाजत होता आणि ते मेंढ्याच्या संगतीत राहायचा आपला, त्याचे धक्के बुक्के खायचा. आता एकदा रानातल्या सिंहानं पाहिलं ते, त्याला आश्चर्य वाटलं की आपला जात बहीण मेंढ्याच्या संगतीत राहायला लागला. मग त्यानं त्याला हाक मारली. त्याला म्हणलं, थांब, मला तुला काही बोलायचं की तू सिंह आहेस आणि तू मेंढ्याच्या कळपात कसं काय राहायला लागला? ते म्हणलं, मी काही सिंह नाही, तू सिंह असशील तर आहाच बापडा, मी तर मेंढाच आहे. एवढंच आहे की ते लहान मेंढे आहेत पण मी मोठा मेंढा आहे. मग त्याला वाटत होतं की मी मेंढाच आहे. अशी पक्की भ्रांती झाली. मग ते म्हणलं, एक काम करू. त्यानं तळ्यावर नेलं त्याला आणि त्याला सगळे लक्षणं दाखवले की पहा, तुझी शेपूट लांब आहे, माझी शेपूट लांब आहे, तुझं तोंड चपटं आहे, माझं तोंड चपटं आहे, तुला आयाळ आहे, मला आयाळ आहे, तुझ्या अंगावर चट्टे आहेत, माझ्या अंगावर चट्टे आहेत. आणि त्या शेळ्याचं तोंड पहा असं लंबुळकं आहे, त्याच्या गळ्याला 2 स्तन आहेत, त्याला आजागळ स्तन म्हणते. त्याला शिंग आहेत, आपल्याला शिंग नाही. त्याची शेपूट आखूड आहे आणि अशी हलत राहते. म्हणजे सगळे लक्षण तंतोतंत त्या रानातल्या सिंहाचे मेंढ्यातल्या सिंहामध्ये तंतोतंत लक्षण उतरले. मग त्याला थोडं विश्वास येऊ लागला. आणि मग ज्यावेळेस प्रतिबिंब त्यानं पाहिलं तर त्यावेळेस त्याचा पक्का विश्वास बसला की मी कोण आहे? सिंहच आहे. आणि ज्यावेळेस त्यानं डरकाळी फोडली की ते धनगर आणि ते मेंढ्या कुठं पळाल्या काही पत्ताच लागला नाही. तसं या नरदेहात आलेल्या जीवानं अहम ब्रह्मास्मी म्हणून डरकाळी फोडायला पाहिजे. मग हे अज्ञान आणि अज्ञान कार्य, जन्म मरण रूपी दुःख दैन्य हे कुठं पळून जाईन काही याचा पत्ताच लागत नाही. परंतु सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाला, तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. असा उपदेश झाल्यावर आपण काय लक्षात घ्यायचं की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे. तो हा विठ्ठल बरवा,
हे महावाक्य आहे बरं का. तो ज्याला विठ्ठल म्हणतात ना तो हा म्हणजे आत्ता इथं जो कानाद्वारे शब्दाला जाणायला लागला तो साक्षात कोण आहे? विठ्ठल आहे. तो 3.5 हाताचा देह नाही, तो जातीचा नाही, तो वंशाचा नाही, तो कुळाचा नाही ना तो धर्माचा आहे. तो कोण आहे? साक्षात विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चिज तसे भक्ती, ते तुम्हाला आम्हाला बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. प्रभू ते आपल्याला प्रभू म्हणून संबोधन करायला लागले. तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणजे तुम्ही साक्षात महादेवाचे अवतार आहे. जसं आपण एकमेकाला 100% मनुष्यच समजतो, आपण एकमेकाला कुत्रं गाढवं मांजरं असं समजतो का? किती टक्के? 100% आपण एकमेकाला माणसंच समजतो. तितकंच खरं ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला परमात्मा समजतात. किती टक्के? 100%. म्हणून इथं प्रत्येक जण कोण आहे? महादेव आहे. म्हणून म्हटलेलं आहे हर हर महादेव, म्हणजे प्रत्येक जण कोण आहे? महादेव आहे. कारण तुमच्याकडं सुद्धा तिसरा डोळा आहे, बुद्धीचा डोळा आहे. आता उघडी डोळे. आता म्हणजे कवा? शिंग आल्यावर, पख आल्यावर, पाला आल्यावर, शेपूट आल्यावर नाही. आता ज्या वेळेस आपल्याला प्राप्त नरदेह आहे त्याच वेळेस नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मग इथं आपण जे मनात आणू ते होता येतं आपल्याला. मग आपल्याला आपलं देवत्व दिव्यत्व लक्षात येत नाही का आपण मनात आणत नाही? दिव्यत्व लक्षात येतं, मग आपण मनात आणत नाही. बरं, आता आपण मनात आणत नाही का काहीच आणत नाही? आपले मन सगळे चांगदेवासारखे कोरेच आहेत का? आमच्या मुक्ताबाई सांगतात की चांग्या तू कोऱ्याला कोराच राहिला. काय अधिकार आहे मुक्ताबाईचा? चांगदेवांनी 1400 वर्ष योगाभ्यासाच्या सामर्थ्यावर हे शरीर टिकवलं. म्हणजे 14 वेळेस यमराजाला परत पाठवणारा प्रथम योगी चांगदेव आहे. पण ते सुद्धा भ्रांतीनं युक्तच होते, कारण त्यांना सुद्धा या संसाराची प्रतीती इंद्रियाद्वारे अंतःकरणात येत होती. पण ज्या ज्या वेळेस त्यांना संसाराची प्रतीती यायची त्यावेळेस ते खरी वाटायची, आणि ज्या ज्या वेळेस समाधी घ्यायची तर समाधीमध्ये संसार प्रतीती नसते, कारण मन आत्म्यात लीन झालेलं असते आणि झोपेमध्ये मन अज्ञानात लीन झालेलं असते. म्हणून झोपेत आणि समाधीत काय फरक आहे? झोपेमध्ये प्रयत्न न करता मन अज्ञानात लीन होतं आणि समाधीमध्ये प्रयत्न करून मन आत्म्यात लीन करावं लागतं. म्हणजे दोन्हीकडे संसाराची प्रतीती नाही आहे बरं का. पण फरक काय एवढं लक्षात घ्या की समाधी प्रयत्नानं घ्यावा लागते आणि झोप सहजच येते. म्हणून प्रवचनात झोप सहजच लागत असते, कीर्तनात झोप सहजच येत असते. तसं म्हणायचं नाही आपल्याला, कारण कोणाला डोळे झाकून ऐकायची सवय असते. कोणावर आक्षेप घ्यायचा का? नाही. कोणाला डोळे झाकून ऐकायची सवय असते. म्हणून झोपेमध्ये आणि समाधीमध्ये एवढा फरक आहे. मग चांगदेवांना वाटायचं की बाबा हे तर सत्य आहे, मग असं कसं करावं. मग ते भीती वाटायची त्याला आणि मग ते पटकन समाधी घ्यायची. म्हणजे 6 महिने समाधी आणि 6 महिने उत्थान. आता 6 महिने समाधीत राहिल्यानंतर मग काय करायचे? समाधीतून उठल्यावर सगळे लोक गावामध्ये जेवढे मुडदे असायचे का ते तिथं आणून टाकायचे. मग प्रत्येकानं आपापल्या मुडद्याजवळ बसायचं आणि ते समाधीतून बाहेर आले की त्या मुडद्यावर पाणी शिंपायचे आणि ते मुडदे जिवंत व्हायचे. आणि परत ते मुडदे उठल्यावर आत्मानात्मा विवेक करायचे का? हां, ते आपापल्या घरी जायचे आणि मग मस्त संसार करत बसायचे. तर ते एक वेळेस असं ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांची स्वारी जाऊ लागली. तर त्यांनी पाहिलं हे सगळे लोक मुडदे घेऊन बसलेले. ते म्हणले हे काय प्रकार आहे? ते म्हणे चांगदेवांची समाधी उघडणार आहे आता.
आणि समाधीतून उठले की चांगदेव महाराज ह्या मुर्द्यावर पाणी मारतात आणि पाणी मारले की हे मुर्दे जिवंत होते. ते म्हणले असं, मग इतकी वाट काय पाहायची म्हणे. त्यांनी घेतलं पाणी की त्याच्यावर शिंपडलं की ते मुर्दे उठले ना आपापल्या घरी पळाले ना. आता इकडं चांगदेवांची समाधी जागे झाले. ते म्हणले या वेळेला कोणी मेलं नाही काय गावात. ते म्हणे तसं नाही महाराज, गुरु महाराज, मेले होते मुर्दे आले होते, पण 4 भावंड आलते, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आता त्यांनी असा प्रकार ऐकला तर त्यांनी त्याच्यावर पाणी शिंपडलं की ती बी जिवंत झाली आणि निघून गेले म्हणे. मग त्यांना लक्षात आलं की आपण ज्याच्यासाठी हे शरीर टिकवलं तो योग आला आता. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी सांगदेव. उपजता ज्ञानी होते ज्ञानोपराय. म्हणून त्यांना लक्षात आलं की आता जो मुद्दा आपल्याला लक्षात नाही आला ते लक्षात आणून देणारे ज्ञानोबराय यांचा अवतार झालेला आहे. आणि आता त्यांची भेट घ्यायचं आहे आपल्याला. आता भेट घ्यायची म्हणल्यावर आता पत्र लिहावं लागेल ना, कुठं भेटायचं, कसं भेटायचं. आता ते म्हणले की तीर्थस्वरूप लिहावं, तर ते वयानं लहान आहेत आणि आपण वयानं मोठे आहोत. 1400 वर्ष आणि 14,000 शिष्य समुदाय आहे आपला. बरं त्यांना आशीर्वाद लिहावं तर ज्ञानानं ते मोठे आहेत. मग काही समजणं, ते सगळे घोळ झाला, म्हणजे समजत न झालं काय करावं. म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवलं आणि ते पत्र पडलं मुक्ताबाईच्या हातात. ते म्हणजे चांग्या कोऱ्याला कोराच राहिला. मग ज्ञानोबरायांनी 65 ओव्यामध्ये त्यांना सांगितलं, स्वस्ती श्री वटेषु, जो लपोनी जगदा भासू, जो लपला की जगाचा भास प्रगट व्हायला लागला आणि जो प्रगटला की जगाचा भास लुप्त व्हायला लागला. प्रगटे तव तव आभासे आणि लपे तव तव न दिसे. मग तुम्ही प्रगटेत का लपलेलेत? ना प्रगाटा ना लपाला न खोमता जो. म्हणजे तुमच्यामध्ये काहीच बिघाड झालेला नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही इंद्रिय मनाचा स्वीकार करताल त्या त्या वेळेस तुम्हाला सृष्टीचं दर्शन होणार आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही इंद्रियाला सोडून देताल त्यावेळेस तुम्हाला सृष्टीचं दर्शन होणार नाही. मग इंद्रिय मावळले तर जागृती संपली, पण एकट्या मनाची कल्पना चालू झाली. मग ती स्वप्नसृष्टी, ती मनोमय सृष्टी. मग त्या मनोमय सृष्टीला जाणणारे तुम्ही आहेतच. आता ते मन सुद्धा कल्पना करू करू थकलं. मग त्याला म्हणतात की झोप लागली याला. मग ती झोप लागली म्हणजे मनोमय सृष्टी संपली, पण अजून तुम्ही जाणणारे आहेतच. तुम्ही सकाळी उठून तुमचा अनुभव सांगता, मी काही जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. म्हणजे तुम्ही जाणणारे होते आणि सुखरूप होते. म्हणजे तिथं दुःख नव्हतं, दुःखाचा अभाव होता. द्वैत नव्हतं, द्वैताचा अभाव होता. प्रपंच नव्हता, प्रपंचाचा अभाव होता. मग कोणता प्रपंच नव्हता? हा भौतिक प्रपंच नव्हता आणि मनोमय म्हणजे वासनात्मक प्रपंच नव्हता. म्हणजे भौतिक प्रपंचाला आणि वासनात्मक प्रपंचाला सोडून तुम्ही होतात म्हणजे निष्प्रपंच होता. आणि निष्प्रपंच असणं म्हणजेच त्याला ब्रह्मचैतन्य म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेले? ब्रह्मचैतन्य. आणि मग आपण कोण आहोत? ब्रह्मचैतन्य आहोत. तुका म्हणे हा तो स्वय पर ब्रह्म, हां मूर्खनेने वर्म संत चरण. किंवा किडाळाचा दोषू जाय साडे पंधरे तै तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. जर त्या सोन्याला जाळलं तर जाळल्यानंतर त्याच्यातला बट्टा जळून जातो, लाख, आणि 24 कॅरेटचं प्युअर सोनं खाली उरतं. तसं या जीवानं कल्पना सोडली की तो मूळचाच ब्रह्मरूप आहे. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. प्रत्येक जीव हा स्वरूपानं परमात्मा आहे आणि त्याला मी परमात्मा आहे असं कळून घेण्याचा संपूर्ण अधिकार स्वतः नारायणानं प्रदान केलेला आहे. मग कोण कोण अधिकारी नाही? इथं सगळेच अधिकारी आहेत. ज्याला डोळा आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी आहे, ज्याला कान आहे तो शब्द ऐकण्याचा अधिकारी आहे, आणि ज्याला मनुष्य देह मिळालेला आहे त्याला मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याचा अधिकार मिळालेच आहे.
मिळालेच आहे. येण्याची शरीरे, याच शरीरात हे काम होणार आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. याच शरीरानं शरीराला येणं संपवता येतं. कसं? जर आपण आत्ता इथं हा देह मी नाही असं जर निश्चित केलं एक थोडा वेळ, तर या चिंतनाचं फल काय? या चिंतनाचं फल ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. मागिलिया म्हणजे पुढून येणाऱ्या, इथून पुढे येणाऱ्या जे जन्म मरण आहे ना, हे चक्र, त्या चक्रातून आपली सुटका झाली. आलं का लक्षात? जसं आपण काय म्हणतो, ही वाडी मागून येणार आहे. मागून येणार म्हणजे ती जिथून सुरुवात व्हायली का तिथून यायला लागली, ती समोरून यायला लागली, म्हणजे ती वाडी समोरून यायला लागली. आता तसं मागील या जन्मामुक्त झालो म्हणजे इथून पुढे जे काही येणारे जन्म आहेत का, त्या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त झालो. कधी? आता इथं जर आपण या देहाहून वेगळा आहोत असा निश्चय केला की. आणि तुम्ही देह कधी येत बरं? कधीच नाही. आणि कधी मी देहाहून वेगळा समजतो? कधीच नाही. मग मृत्यूचं दुःख कधी वाटणार नाही बरं? नेहमीच वाटणार, नेहमीच वाटतं. असं कधीतरी वाटतं का आपल्याला की न मरणं असतं, न मरणं असतं असं आपल्याला वाटतं का? वाटतच नाही. न मरणं असल असं सुद्धा वाटत नाही. आणि आपण न मरणारे आहोत असं तर शक्यच नाही, वाटतच नाही. पण एकटे तुकोबराय सांगतात, अमरहा अमरहा, खरे की पहा खोटे. आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही बळच मानू नका गडे. हे खरं आहे का खोटं हे तुम्हाला तपासून घेण्याची बुद्धिरूपी शस्त्र तुमच्याकडं आहे. त्या बुद्धीच्या शस्त्रानं तुम्ही तपासा हे खरं आहे का खोटं आहे. आणि मग भरवसा कळेल. आमच्या बोलण्याचा कधी भरवसा कळन? हे खरं आहे का खोटं तुम्ही तपासा. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. या मरणाऱ्या देहाला मी म्हणणं सोडा. मग तुम्ही न मरणारे हे आपोआप तुमच्या लक्षात येईल. कारण तुम्ही देहाहून वेगळे आहेत असा निश्चय केला रे केला की तुम्ही न मरणारे आहेत हे सिद्धच आहे. कारण शरीराला सोडून मरण नाही आणि शरीराला सोडून असण्याचा एक तुम्हाला अनुभव आहे. असा एक अनुभव आहे की जिथं शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण नसतेत आणि तुम्ही असतेत. कोणता? झोपेचा. मग रोजच तुम्ही शरीराला सोडून, इंद्रियाला, श्वासाला, मनाला सोडून झोपेत असता. मग रोजच सोडून जर तुम्ही असतात तर तुमचं काही बिघडत नाही. तर तुम्हाला वाटतं आपल्याला आपलं पुढं कसं होईल, आपलं पुढं कसं होईल, म्हणजे हे शरीर सुटल्यावर आपलं पुढं कसं होईल. पण तुम्ही आताच कसे आहेत हे ध्यानात घ्या ना. तुम्ही आताच जर न मरणारे आहेत तर पुढे कसे राहणार? न मरणारेच राहणार. आणि मागं कसे होते? न मरणारेच होते. म्हणजे आदी मध्य अंती अवघा हरी एक, आणि एकची अनेक एक हरी. मागही तो हरी होता, आताही तो हरीच आहे, आणि पुढं सुद्धा कोण राहणार? हरीच राहणार. आणि सगळ्या एक रूपानं तरी तो कसा आहे? जसं सगळ्या मण्यामध्ये दोरा कसा आहे? एक रूपानं आहे. याला अन्वय रूप म्हणायचं. काय म्हणायचं? एक रूपानं जो आहे सगळ्या मण्यामध्ये तो दोरा आहे. आणि कोणता मणी कोणत्या मण्यामध्ये आहे? कोणताच मणी कोणत्याच मण्यात नाही. आणि सगळ्या मण्यामध्ये दोरा कसा आहे? एक रूपानं आहे. तसा बालपणाचा एक मणी, तारुण्याचा एक मणी, वार्धक्याचा एक मणी, बरं का, जागृतीचा एक मणी, झोपेचा एक मणी, स्वप्नाचा एक मणी. आता इतक्या मण्यामध्ये आपण सगळे दोऱ्यासारखे अन्वय रूपानं म्हणजे एक रूपानं ओतप्रोत भरलेलो आहेत का नाही? आणि बालपणात तारुण्य आहे का तारुण्यात बालपण आहे? आणि म्हातारपणात तारुण्य आहे का बालपण आहे? जागृतीत स्वप्न आहे का स्वप्नात जागृती आहे? हे कोणीच कोणात नाही. आणि आपण मात्र सगळ्यात एक रूपानं भरलेलो आहोत. जसा सगळ्या मण्यामध्ये दोरा कसा आहे? एक रूपानं आहे.
मनाची गुंफी गुंफी येला शेला, बाप रुखमा देवीवरू विठ्ठलू अर्पिला, मोगरा फुलला मोगरा फुलला. म्हणजे हा मन रूपी मोगरा मी भगवंताच्या चरणी अर्पण केला. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, क्या बात है, पुनरपी संसारा येणे नाही. आणि ज्याला मग त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. कोणाची येरझार संपली? ज्यानं मनरूपी मोगरा भगवंताच्या चरणी अर्पण केला. कसा केला? आधी मन बाधित केलं आणि मग भगवंताच्या चरणी अर्पण केलं. आधी मन जाळलं आणि मग भगवंताच्या चरणी अर्पण केलं. आता मन कसं जाळावं पहा. पुढं सूक्ष्म देहाचं वर्णन येणार आहे, त्यावेळेस आपण पाहू. हा 16 तत्वाचा लिंगदेह आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 1 मन. म्हणजे हे 16वं तत्व मन आहे. सूक्ष्म देहातलं 16वं तत्व म्हणजे मन. आणि हेच मन काय करतं? 184 योनीमध्ये जन्म मृत्यूला कारणीभूत ठरतं. कारण याच अंतःकरणामध्ये जर शरीर इंद्रियासहित जग जर आपल्याला सत्य वाटत असेल तर त्याला बंधन होत असतं. आणि याच मनामध्ये जर शरीर इंद्रियासहित जग जर खोटं वाटत असेल तर त्याला मोक्ष म्हणायचं. मग आता आपल्या अंतःकरणात आपण तपासून पाहायचं की आपल्याला हे जगत खरं वाटतं का खोटं वाटतं. आणि जग खरं वाटण्याचं कारण काय? शरीर खरं वाटण्याचं कारण काय? शरीर मी का वाटण्याचं कारण काय? ह्या तिन्ही कल्पनेचं कारण एकच आहे, ते म्हणजे स्वरूपाचं अज्ञान. आपण आपल्याला व्यवस्थित जसे आहे तसे कळालेलो नाही. आपण एक आहोत. कोणालाही विचारा, तुम्ही किती आहेत बाबा? एक आहे. तुम्हाला डोळे किती आहेत? 2. कान किती आहेत? 2. दात किती आहेत? 32. हात पाय 2-2 आहे का नाही? आणि शरीरामध्ये हाडं किती आहेत? 272. या शरीरामध्ये नाड्या किती आहेत? 72,000 नाड्या आहेत. आणि त्याच्यातली कोणती नाडी तुम्ही आहेत? विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे की हे शरीर म्हणजे शरीर नाही आहे, हे 1,00,000 कोटी पेशी आहे. आता त्याच्यातली कोणती पेशी तुम्ही आहे? आणि कोणत्या पेशीला कोणती पेशी कळाली? बोला. कोणत्याच पेशीला कोणतीच पेशी कळत नाही. सगळ्या पेशा तुम्हाला कळतात, पण त्याच्यातली एकही पेशी तुम्ही नाही. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही देह नाही आणि आत्मदृष्टीनं सुद्धा तुम्ही देह नाही. आत्मदृष्टीनं पहिला फरक, देहाला देह कळत नाही, देह आपल्याला कळतो म्हणजे आपण देहाहून आत्ता इथं वेगळे आहोत. असं आपलं वेगळेपण या मनुष्य देहात लक्षात येतं. देवची हो म्हणती ते होती, असं आपलं दिव्यत्व लक्षात येतं. आणि असं दिव्यत्व लक्षात आल्यानंतर काय होतं? हे जे जन्ममरण रूपी जे दैन्य आहे, जे दारिद्र्य आहे, ते एका जन्माचं आहे का? हे अनंत जन्माचं आहे. अनंत जन्मीचा शीन गेला, तो शीन गेला, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. का भाग्या मेला शीम गेला? तसं नाहीये. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. म्हणजे हा आनंद आहे, हा इतका आनंद आहे, इतका आनंद आहे की ज्या साधकाला सद्गुरूच्या मुखातून हा आत्मानात्मा विचार पूर्ण रीतसर ऐकला नंतर त्याला असं लक्षात येत असतं की मला मृत्यूच नाही. आणि मृत्यू नाही म्हणल्यावर सगळ्या सृष्टीमध्ये जो अनर्थ आहे तो नाही. आणि तो नाही म्हणल्यावर त्याला आनंद होतो. आणि त्याला आनंद होतो आणि त्या आनंदाचे उद्गार त्याच्या मुखातून पडतात. की काय म्हणतो तो माहिती का? तो म्हणतो की बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आजी फिटले माझे कोडे, आज माझं कोडं फिटलं. बहुता जन्माचे साकडे, हे लई दिवसाचं हे साकडं होतं. हा जो गुंता होता तो अनादिकालापासून होता. आणि हे दूर करण्याला कुणीच समर्थ नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीची ना. हे इंद्रदेव चंद्रदेव
हे कुणीच आपल्या अंतकरणातले संशय दूर करण्याला समर्थ नाहीत. त्याचेच संशय दूर झाले नाही तर आपले संशय काय दूर करतील? आडतच नाही तर पोऱ्यात येईन कसा? हा, म्हणून जो निसंशय असन तो आपल्याला निसंशय करू शकतो. आणि म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. म्हणून सद्गुरूला शरण जावं. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर त्यावेळेस शिष्य त्यांना प्रश्न करतो, जन्म मरण केम टळसे मारे. आपण चौपाई पाहिली. मग सद्गुरू सांगतात, हूँ कोण छू विचार कर येते वारे. तू कोण आहेस याचा विचार कर, म्हणजे तुझं जन्म मरण आपोआप टळल. मग आतापर्यंत आपण आपल्याला जे समजत आलो होतो ते अविचारानं समजत आलो होतो, चुकीच्या संगतीनं समजत आलो. आणि आता संताच्या संगतीत योग्य समजूत झाल्यावर आपल्याला वाटतं की मी हा देह कसा असू शकन, मी मांस कसा असू शकन. आपल्याला मांस खाणं वाईट आहे का? कसं आहे? मांस खाणं वाईट आहे. आणि मांसमय देहाला मी समजणं हे त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे. आपल्याला वाटतं मांस खाणं वाईट आहे, म्हणजे ते लोक लई वाईट आहेत ते. आणि मांसमय देहाला कोण मी म्हणत नाही? सगळेच म्हणायला लागलेत. म्हणजे सगळेच वाईट आहेत का नाही? सगळेच पापी आहेत का नाही? पण आता सगळेच देहाला मी म्हणायला लागल्यावर कोण कोणाला नाव ठेवीन? आता सगळे जर पिलेले आहेत आणि सगळ्याला चढलीन झुलायला लागले तर कोण कोणाला म्हणेन की तुला चढलीन तुम्ही झुलायला लागलेत? कोणीच कोणाला टोकत नाही. फक्त संत टोकतात, आपल्याला क्रॉस करतात की तुम्ही जे देहाला मी म्हणाले ते चूक आहे. अहम ममेती बंधाहा नाहम ममेती मुक्ताहा. आणि हा सगळा घोटाळा अंतकरणात झालेला आहे. आणि हे अंतकरण सूक्ष्म आहे. सूक्ष्म कशाला म्हणायचं? जे इंद्रियानं कळत नाही त्याला सूक्ष्म म्हणायचं. आणि जे इंद्रियाद्वारे कळतं त्याला काय म्हणायचं? स्थूल म्हणायचं. मग पुढं शंका घेतलेली आहे, स्थूल देह तो हूँ नाही पर सूक्ष्म देह तो हूँ सही. ते म्हणतं बाबा स्थूल देह मी नसन, पण निदान सूक्ष्म देह तर आसन. निदान डोळा आसन, कान आसन, नाक आसन, जीभ आसन, मन आसन. पण सद्गुरू सांगतात की तू डोळा नाही, कान नाही, मन सुद्धा नाही. कारण तू म्हणतो माझा डोळा दुखला म्हणतो का मी डोळा दुखला म्हणतो? माझा डोळाची म्हणे दुखला पोरी मी न म्हणे दुखला. नाथ बाबा सांगते माझा पावची म्हणे मोडीला पोरी मी न म्हणे मोडीला. माझा पाय मोडला म्हणतो का मी पाय मोडला म्हणतो? माझा पाय मोडला. म्हणजे नियम असा आहे की ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो ती वस्तू आपण कधीच नसतो, नेहमी आपण त्याच्याहून वेगळे असतो. मग माझा पाय म्हणल्यावर मी पायाहून, माझा कान म्हणल्यावर मी कानाहून, म्हणजे मी इंद्रियाहून वेगळा आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगतात भगवान, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. अर्जुना, आता इथं तुम्ही या इंद्रियाहून वेगळे आहात, या गुणाहून वेगळे आहात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय. आणि 5 विषय 5 इंद्रियाद्वारे एका अंतकरणात एका मीला कळत असतात. मग डोळ्याद्वारे रूपाचं ज्ञान अंतकरणात मलाच होतं, कानाद्वारे शब्दाचं ज्ञान अंतकरणात मलाच होतं, जिभेद्वारे रसाचं ज्ञान अंतकरणात तुम्हालाच होतं, आणि त्वचेद्वारे स्पर्शाचं ज्ञान अंतकरणात. हीच गोष्ट प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ ऋषींना शरण गेले आणि विचारलं, गुरुदेव ब्रह्मतत्व ज्याला म्हणते ते कसं येते, कशाला म्हणावं ब्रह्म? त्यावेळेस वसिष्ठ ऋषी सांगतात, जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो, जो कानाद्वारे शब्दाला जाणतो, जो त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो, जो नाकाद्वारे गंधाला जाणतो, जो जिभेद्वारे रसाला जाणतो, ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. म्हणजे सगळ्या घटामध्ये जो आकाश आहे तो महाकाश आहे. तर सगळे असे डबके भरलेले आहेत पाण्यानं आणि त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलेले आहे. मग तितके सूर्य आहेत का?
का सूर्य एकच आहे? सूर्य एकच आहे, पण त्याचे प्रतिबिंब अनेक दिसायला लागलेत, कारण वेगवेगळे आकार आहेत पाण्याचे त्या घटामध्ये. तसं एकच परमात्मा अनेक रूपानं भासायला लागला, कारण अनेक अंतकरणाची उपाधी लागली ना, आणि अनेक अंतकरणामुळं तो एकच परमात्मा अनेक वाटायला. मग अनेक परमात्मा आहे का परमात्मा एकच आहे? जसं आता हे सगळे हिरवे झाडं आपल्याला दिसायला लागले, मग हा हिरवेपणा कशाचा आहे? पाण्याचा आहे. मग त्याच्यातलं जर पाणी काढलं तर हे हिरवेपणा राहतो का? मग सगळ्या अनेक वृक्षामध्ये हिरवेपणा एका पाण्यामुळं आहे, बरोबर? तसं अनेक शरीरामध्ये श्वास कसा आहे? एकच आहे. मग अनेक शरीरामध्ये जाणणारा कसा आहे? एकच आहे. म्हणून सांगितलं ना, सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणून आपण लक्षणाने एक आहोत. जाणणाराच आहे, आणि जाणण्यात येणारं शरीर, श्वास, इंद्रिय हे जाणण्यात येणारेच आहेत. जसं वराड आहे, नवरदेव आहे. वराड म्हणजे नवरदेव नाही, नवरदेव म्हणजे वराड नाही, बरोबर आहे? तसं जाणण्यात येणारं जे दृश्य पदार्थ आहे ते द्रष्टा नाही, आणि जाणणारा जो द्रष्टा आहे तो दृश्य नाही, बरोबर? तसं जळतनच आहे, आणि जाळणारा अग्नीच आहे. जाळणारा जळतन नाही, आणि जळतन जाळणारं नाही, म्हणजे अग्नी नाही. आता जळतन किती प्रकारचे? आता गौऱ्या आहेत, बरं का, लाकडं आहेत, हे घनरूप इंधन आहे. आणि द्रवरूप इंधन रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे गॅस रूप म्हणजे वायुरूप इंधन आहे. आणि गॅस रूप म्हणजे वायुरूप जे आहे ते जसं आता एक घनरूप आहे, एक द्रवरूप आहे. रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे द्रवरूप आहे, आणि वायुरूप इंधन म्हणजे गॅस आहे, बरोबर आहे? आता हे इंधनच आहे ना, हे गॅस रूप असो, आपलं द्रवरूप असो, वायुरूप असो, घनरूप असो, हे इंधन म्हणजे इंधन आहे. इंधन म्हणजे अग्नी नाही, ना अग्नी म्हणजे इंधन नाही. आणि परत सांगायचं म्हणल्यावर जळणारं नाही, जळतन नाही, आणि जळतन म्हणजे जाळ नाही, बरोबर आहे का? अवघड चाललं? बरोबर. तसं जाणणारा जाणण्यात येणारा नाही, आणि जाणण्यात येणारं जाणणारा नाही, बरोबर आहे ना? म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. सांग देवा, दृश्याचं आपल्याला ज्यावेळेस अंतःकरणात ज्ञान होत असतं त्यावेळेस दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, म्हणजे तुम्ही दृश्याला तर जाणणारे आहेतच, पण दृष्टीपणाला सुद्धा तुम्ही जाणता की याला जाणणारा मी याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. आता गंमत अशी की दृश्य आणि द्रष्टा आपण दोन ठरवले ना. पहिले तर आपण सगळं एकच केलं, म्हणून तिथं ज्ञानोबराय सांगतात, देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही आसारता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. म्हणजे अनित्य आणि नित्य आपण भेसळ करून टाकलं, तर ते म्हणले की तुम्ही मंथन करा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग सार आणि आसार काय याचा निवाडा करा. तर त्यांनी परत सांगितलं की त्रिगुण आसार निर्गुण हे सार. हे म्हणजे आत्ता इथं प्रत्यक्ष तुम्ही निर्गुण परमात्मा आहेत हे सार आहे, आणि त्रिगुण आसार. मग हे शरीर, लोक, भोग आणि शरीर हे पंचमहाभूताच्या तमोगुणाचे परिणाम, बरोबर? आता कर्मेंद्रिय आणि प्राण हे पंचमहाभूताच्या रजोगुणाचे परिणाम म्हणजे राजस परिणाम, आणि ज्ञानेंद्रिय अंतकरण हे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे परिणाम म्हणजे सात्विक, राजस आणि तामस हे त्रिगुण आसार. आता निर्गुण हे सार म्हणजे तुम्हाला आता कोणता गुण आहे? तुम्हाला कोणताच गुण नाही. ज्याला ज्याला गुण असतं त्याला कळत नसतं, आणि तुम्हाला तर कळतं, हा तुमचा अनुभव आहे. आता पहा, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 गुण आहेत.
मग ह्याला कळतं का? मग जे सगुण असतं त्याला कळत नसतं, आणि ज्याला कळत असतं ते सगुण असणं शक्यच नाही, तो निर्गुण आहे. मग तुम्ही आत्ता इथं कोण आहात? निर्गुण आहात. आणि ज्ञानोबराय सांगायला लागलेत की निर्गुण हे सार. तुम्ही आत्ता इथं सार आहात म्हणजे निर्गुण आहात, म्हणजे सत्य आहात. आणि परत काय सांगितलं? देखे सारासार विचारिता. आता सार आणि आसार लक्षात आलं ना? आता याचा निवाडा करता असताना जर निवाडा करायला लागलो तर भ्रांती ते पाही आसारता. आता आसार काय ठरलं? हे 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण, हे आसार आहेत. आणि आसार म्हणजे भ्रांती. भ्रांती हे म्हणजे खोटे. आणि सार ते स्वभावता नित्य जाणे. म्हणजे तुम्ही आत्ता इथं निर्गुण परमात्मा आहात आणि ते तुम्ही नित्य आहात. आणि जी वस्तू नित्य आहे तीच वस्तू सत्य आहे. नित्य कशाला म्हणावं? ज्याचं बदल होत नाही. जे सतत आहे म्हणजे सत्य आहे. मग बदल होत नाही म्हणजे ते सत्य आहे, म्हणजेच नित्य आहे. बरोबर? आता तुमचा बदल होत नाही, तुम्ही सत्य आहेत, आणि याचा बदल होतो म्हणजे हे कसे आहेत? अनित्य आहे, असत्य आहे. मग हे असत्य तुमच्या नित्यत्वाला अनित्यकरण का नाही का? हे अनेक आहेत, मग हे अनेक मिळून तुमच्या एकत्वाला अनेक करते का? नाही करत. हे न जाणणारे आहेत, मग हे सगळे न जाणणारे मिळून तुमच्या जाणण्याला न जाणणारं करते का? म्हणजे हे अनेक बदलणारे न जाणणारे आणि तुम्ही एक जाणणारे न बदलणारे. आता हे सगळे मिळून तुम्हाला अनेकही करत नाहीत, न जाणणारही करत नाहीत आणि बदलणारही करत नाहीत. म्हणजे यायचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. आता शरीर संबंधाला किती वर्ष झाले? 60 वर्ष झाले. मग 60 वर्षामध्ये या शरीरानं तुम्हाला न जाणणारं केलं का? नाही केलं ना. यानं तुम्हाला बदलणारं केलं का? आणि यानं तुम्हाला अनेक केलं का? म्हणजे तुमच्यात काहीच बिघाड झाला नाही. मग याला आपण अनेक, बदलणारे आणि न जाणणारे तरी कशाला मानायचं? आता उदाहरण घ्या. जसं आपण चित्रपट पाहत असतो, त्या पडद्यावर मागून प्रकाश येत असतो आणि ते चित्र दिसत असते. मग तिथं बॉम्ब ब्लास्ट होतो म्हणजे आग लागते. मग त्या आगीनं तो पडदा जळतो का? तिथं पाऊस पडलेला दाखवतो. मग त्या पाण्यानं तो पडदा भिजतो का? नाही भिजत. आणि बॉम्ब ब्लास्ट झाल्यावर तो पडदा फाटतो का? नाही फाटत. म्हणजे ह्या कुठल्याही घटनेचा त्या पडद्यावर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे त्या घटना कशा आहेत? काल्पनिक आहेत. आणि तो पडदा मात्र व्यवहारामध्ये कसा आहे? खरा आहे. तसं तुमच्यावर, म्हणजे तुम्ही जे एक आहेत, जाणणारे आहेत, न बदलणारे आहेत, असे असलेले परमात्म स्वरूप तुम्ही, आणि त्याच्यावर या अनेकानं तुम्हाला अनेक केलं का? या बदलणाऱ्याला तुम्हाला बदलिलं का? आणि या न जाणणाऱ्याला तुम्हाला न जाणणारं केलं का? मग तुमच्यावर 60 वर्षामध्ये जर यानं काहीच परिणाम केला नाही, तर हे न जाणणारे अनेक आणि बदलणारे तरी कशाला मानायचं आपण? हे नाहीच ना. हां, म्हणून आदि मध्य अंती अवघा हरी एक. म्हणून पहिले सुद्धा संसार नव्हता, हरीच होता. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी विन. प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. प्रपंच हा नाही जाना, जाणायला सांगितलं आणि आपण खरा मानलेला आहे. मग मानणं सोडा आणि जाणा. शरीर मी मानलं का जाणलं? आधी शरीर मी मानलं मग म्हणलं. जाणणं वेगळं आणि मानणं वेगळं बरं का. शरीराला आपण मी मानायला लागलो. आता गंमत अशी आहे, आपण किती वेळा जरी शरीराला मी मानलं, पण एक गंमत झाली की आपण शरीर झालो नाही हे तरी बरं झालं. आपण मानायला लागलो फक्त. आणि खरंच जर आपल्याला जन्म मृत्यू जर दुःख असलं असतं ना, ते काही केल्यानं गेलंच नसतं.
आणि नुसतं बोलल्यानं जर मृत्यूचं दुःख जर दूर होत असन तर मृत्यूचं दुःख खरं आहे का हो? मरण माझे मरून गेले मज केले अमर. पण हे घडला कशानं चमत्कार? नुसतं आपण सद्गुरूच्या मुखातून हे वचन ऐकले की तुला मरण नाही, आणि आपल्याला मरण आहे हे कशाहून आपण पक्क ध्यानात ठेवलं? कारण शरीराचा आपण स्वीकार केला. शरीराचा स्वीकार केल्यामुळं त्याच्या धर्माचा स्वीकार ॲटोमॅटिक केला. जसं एका पत्नीचा स्वीकार केला तर सासू वेगळी केली का? का त्याच्यातच आली? मेवना बोनसमध्ये आले. बाकीचे सगळे जे नाते येत बोनसमध्ये, मेवना मेवणी साडू भाऊ सगळे बोनसमध्ये आले. आणि एका पत्नीचा जर आपण तलाक दिला मग हे सगळे नाते वेगवेगळे तोडायचे का ॲटोमॅटिकच तुटत येत आपोआप? तसं एका देहाला जर आपण सोडचिठ्ठी दिली तर संसार धर्म ॲटोमॅटिक काय होतात? नाही ठरतात. म्हणून देहाला आपण मी मानलं, जाणून मानलं, आणि मग म्हणलं का न जाणताच मानलं? न जाणता मानलं आणि म्हणलं. हां, आणि जाणून मानलं असतं तर जाणून मानताच येत नाही. जाणल्यावर तुम्ही कशाला मानतील? याला तुम्ही भांबावलेल्या बुद्धीनं मी म्हणलं. कसं म्हणलं? घोर स्वप्नाचा धांदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. अज्ञानाची निदा, आपल्याला अज्ञानाची फार मोठी काय लागली? झोप लागली. विश्व स्वप्नाचा हा धांदा, आणि भांबरून तो काय झाला? उठला. आता एखाद्याला पटकन झोपेतून उठवलं तर ते कसं भांबावलेलं असतं आहे का नाही? त्याला काहीच मेळ लागत नाही सुरुवातीला. मग त्याच्या लक्षात येतं की असं काहीतरी घडलं म्हणून, म्हणजे ते भांबावलेलं असतं. तसं विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. तो अनादि कालापासून आपल्याला या स्वरूपाची झोप लागलेली आहे, आणि त्याच्यात आपल्याला सद्गुरूनं जाग केलं. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी नाथा. जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी. मग इथं सांगायला लागलेत की आपण जागे कुठं आहोत? आपण शरीरावर जागेत आणि स्वरूपावर झोपलेले. बोल बोले अबोले, जागे बाहेर आत निजेले. हे बाहेर जागेत, महारणीने दिली आरोळी, आणि जागे राहा वरल्या आळी, हे खालच्याच आळीला जागेत. तुकाराम महाराज, नाथ महाराज आपल्यासाठी काय काय नाही झाले बरं, तरी आपण इतके खाली आलो की ते काही म्हणजे. म्हणून ध्यानात घ्या की संत किती गांभीर्यानं आपल्याला बोलायला लागले की महारणीने दिली आरोळी आणि जागे राहा वरल्या आळी, म्हणजे उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, अंतःकरण, कारण देह, महाकारण देह, याच्या पलीकडं तुमचं स्वरूप आहे. पहा, म्हणजे स्थूल देह मांसमय आहे, कारण देह अज्ञानमय आहे, म्हणजे त्याचं वासनात्मक आहे, आणि या दोन्हीचं कारण अज्ञान आहे, आणि हे अज्ञान ज्ञानानं निवृत्त होतं, त्याला महाकारण देह म्हणायचं. आणि त्याच्या पलीकडं तुम्ही आहेत, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. असं असलेलं आपलं स्वरूप, आणि त्याच्यावर आपण जागे व्हा म्हणले तर हे स्थूल शरीरावरच जागेत, यालाच मी म्हणून बसले. मग याला देह मी नाही हे सोडून द्यायचं आपल्याला मी म्हणणं, तरच आपण एक 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 निरखित गेली हो, पाहे तव तन्मय झाली हो. असं आपण निरीक्षण करत करत आपल्या स्वरूपाकडे यावं लागतं. मग आगापय पंडू कुमरा, येता स्वरूपाच्या घरा. आपल्या स्वरूपाच्या घराला यायला काय अडचण आहे? करी तसे आडवारा विश्व भासो जो. हा जो विश्वाचा भास आपल्याला सत्य वाटायला ना, हे सत्य वाटणंच आपल्याला आपलं स्वरूप कळू देत नाही. नाही तर कोण आडवं यायलं? आपल्याला वाटतं आपल्या दुःखाला कारण मागच्या जन्मातलं पाप असन, नाही तर कोणी देव लागला असं.
नाही तर कोणी करणी केली असेल, नाही तर शेजारी पाजारी असते. आता कोणी करणी कसं कसं करेल बरं देव आपल्या मागं लागला तर आपण इतके चांगले आहेत का की देव आपल्या मागं लागेल? त्याला काही कामं नाही का आपल्या मागं लागायला? म्हणजे आपण आपल्या दुःखाचं जे खापर आहे ना दुसऱ्यावर फोडायची आपल्याला काय लागली? सवय लागली. आपण आपली चूक कबूल करतच नाही. त्याला वाटतं मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात. म्हणजे आपण वाईट केलेलं कधी लोकाला सांगत नाही आणि चांगलं जेवढं केलं ना सगळं सांगत असतो लोकाला, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. पण हे चूक केलेली कोणी सांगतं का? कोणीच सांगत नाही. म्हणून संतांच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहोत आणि ही चूक आपण प्रामाणिकपणे कबूल करायची की आतापर्यंत आपण जो या देहाला मी समजत होतो तो आता विचारानं देह मी नाही, माझा नाही, खरा नाही असं लक्षात घ्यायचं. आणि असं लक्षात घेतल्यानंतर मग अज्ञान राहत नाही आणि अज्ञान नाही राहिलं म्हणजे आत्मस्वरूप स्पष्ट होत असतं. ऐका नाही, जसं बाबर सारलं की पाणी हायतच आहे खाली, हायच तिथं, आणायची गरज नाही. तसं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावर. पण आपलं मन विषयामध्ये काय झालेलं आहे? गुरफटलेले आहे. जया वाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. प्रत्येकाला ते शरीर मी वाटायला लागलं. मग आपल्याला वाटतं की ते कसे शरीर आहे तर घाण घाण, पण तिथं गेल्यावर तेच आवडतं आपल्याला. हे 4 पायाचं, शिंगाचं, पखावालं, शेपटीवालं तिथं गेल्यावर काय होतं? ते संस्कार उद्भूत होते, ती फाईल ओपन होती. म्हणून ही 184 योनीची फाईल आहे आणि एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा. कव्हा नंबर लागावा मनुष्य देहाचा. म्हणून मनुष्य देहात आलो म्हणजे आपणलं 99% काम झालेले, फक्त 1% काम राहिलं म्हणजे विवेक करायचा राहिला. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. म्हणजे मोक्षाच्या रिंगणात आपण आलेलो आहोत. म्हणजे हे टच स्क्रीन आहे. मनुष्य देह म्हणजे काय? फक्त याला विवेकाचा टच झाला की हे आत्मस्वरूप जागृत होतं याचं. आणि बाकीचे देह म्हणजे त्याला किती टच केलं तर काहीच होत नाही. तिथं विवेकच नाही तर आत्मस्वरूप काय होईल जागृती? फक्त विवेक जागृती मनुष्य देहात आहे. आणि ती संतांच्या संगतीत आल्याबरोबर आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू आपल्यासारखंच करून टाकतात का ते आपल्याला शिष्य म्हणून तसंच ठेवते. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. हां, दिधले संपूर्ण माझ्या हाती का ठेवले आपल्या खिशामध्ये? दिधले संपूर्ण. ते असं नाही म्हणले की मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा लहान भाऊ आहे, मी तुझा गुरु आहे आणि तू माझा शिष्य आहे, असं नाही म्हणले. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. माझे श्री गुरु निवृत्तीनाथ हे कसे आहेत? निर्गुण परमात्मा आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. म्हणजे ज्ञानामध्ये गुरु शिष्याचा भेद राहत नाही, कारण ते स्वरूपानं कोण आहेत? एक परमात्मा आहे. म्हणून तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकाची घोंगडी पांघरू हरी. मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणून तिथं मी आणि तू ही भाषा निघून जाते. ते स्वरूपानं एक असतात. तसं शिष्य आणि गुरु, तसं सद्गुरू सांगायला लागलेत की तुम्ही निर्गुण परमात्मा आहे. आणि आपण कोण आहोत? आपणही निर्गुण परमात्मा आहोत. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. जसं 50 आरसे लावलेले आहेत आणि त्या 50 आरशामध्ये तुम्ही 51 आहेत का? मग अनेक दिसत असताना तुम्ही एकत्वाचा निश्चय करता की नाही करता? तसं अनेक दिसत असताना आपण एक आहोत असा इथं निश्चय करायचा. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. तुमच्या बुद्धीनं निश्चय केला की तुम्ही आत्मा आहात आणि हे ज्ञान सत्य आहे. यालाच काय म्हणायचं? ब्रह्मज्ञान म्हणायचं. आणि हे आत्मज्ञान तुम्हाला कधी होईल? हे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूजवळ पंचीकरण
श्रवण करून समजून घेण्याची काय जरुरी आहे असे विचारण्याचे कारण इतकेच की पंचीकरण म्हणतात ते तर प्राकृत भाषेत लिहिलेले असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल असे आहे. असे असताना ते सद्गुरू जवळूनच समजावून घ्यावे असे आपण का सांगितले? मग मला तर वाचता येतं पंचीकरण, मी घरी बसल्या वाचन. मग तुम्ही सद्गुरूच्या मुखातूनच हे पंचीकरण श्रवण कर असं तुम्ही का म्हटलं? तर हा विषय आपण नंतर घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सदा सज्जन सुरेषु किंबहुना सर्वसिद्धि पूर्णमोहनति अखंडित आदि ग्रंथोपरि विशेष एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.